नमस्कार शेतकरी मित्रांनो, सहकार विभागाकडून महत्त्वाची कर्जमाफी संदर्भामधील अपडेट ही आलेली आहे. आता ज्या शेतकऱ्यांचे नावं आलेले नाही किंवा 2017 किंवा 2016 मधील थकीत असलेले कर्ज किंवा ज्या शेतकऱ्यांचा 2 लाखाच्या व्यर्थ कर्ज आहे, त्यासोबतच रेग्युलर कर्जदार शेतकरी आहे, त्यांच्यासुद्धा महत्त्वाची माहिती व अपडेट ही आलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओवर चॅनलवर जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, पात्र शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॉकवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरण करण्याची प्रक्रिया ही तातडीने पूर्ण करावे असे सुद्धा आवाहन करण्यात येत आहे. त्यासोबतच आत्तापर्यंत 16,96,000 पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफीची पहिली यादी ही जाहीर करण्यात आली. तर यामध्ये आता शेतकरी मित्रांनो 7,03,000 शेतकरी हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे लाभार्थी आहे आणि 9,93,000 शेतकरी व्यापारी व राष्ट्रीयकृत बँकेचे लाभार्थी असून एकूण या सर्व शेतकऱ्यांना 13,336 कोटीची रक्कम हे कर्जमाफीसाठी लागणार आहे. आणि राज्य शासनाने जी काही पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजना ही राबवलेली आहे, यामध्ये पहिली जी यादी ही प्रकाशित करण्यात आली आणि ज्या शेतकऱ्यांचे नावे आले नाही किंवा ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 2017 मधील थकीत आहे, 2019 मध्ये थकीत आहे, अशा शेतकऱ्यांनी घाबरू नये असे आवाहन आपल्या सहकार विभागाचे मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलेली आहे. आता पुढील यादी हे लवकरच या ऑगस्ट महिन्यामध्ये येऊ शकते अशी शाश्वती दर्शवली जात आहे. आणि ज्या शेतकऱ्यांचं पुनर्गठन केलं आहे त्या शेतकऱ्यांनी आवर्जून आपल्या सोसायटी संस्थांना जाऊन आपल्या कर्जाची माहिती विचारपूस करा. कारण बहुतेक कर्जाचं पुनर्गठन झालं तर कर्जमाफीमध्ये त्याचा समावेश होत नाही, असं अनेकदा घडून आलं आहे. 2019 मध्ये सुद्धा ज्या शेतकऱ्यांचं कर्जाचं पुनर्गठन केलं आहे त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही आणि ज्या शेतकऱ्यांचं पुनर्गठन केलं नव्हतं त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ हा मिळाला होता. त्याप्रमाणे 2017 मध्ये सुद्धा तसंच झालं. ज्या शेतकऱ्यांचं पुनर्गठन कर्ज केलं त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ हा मिळाला नव्हता. त्यामुळे आपलं रेग्युलर कर्ज आहे किंवा पुनर्गठन केलं किंवा नाही केलं, कारण बऱ्याचशा सोसायट्या संस्था स्वतः शेतकऱ्यांचं कर्ज हे पुनर्गठन करून घेते. तर शेतकरी मित्रांनो, ही होती महत्त्वाची माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.